हॅलो फ्रेंड्स, इन्स्पायर व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासामध्ये म्हणजेच मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं आहे तर आपण त्यामध्ये शिकलो आहे फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये त्यांचा अभ्यास केला आहे. ओके, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत काही आपल्या भारतीय राज्यघटनेचे काही पार्श्वभूमी आहेत, म्हणजे काही महत्त्वाचे कायदे आहेत, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, तर ते कायदे कुठकुठले आहेत, त्या कायद्यांचा आपल्याला आपल्या परीक्षांनुसार आपल्याला खूप महत्त्व आहे. परीक्षेमध्ये त्या कायद्यांवरती वारंवार क्वेश्चन्स विचारले जातात. अशाच प्रकारचे जे काही महत्त्वाचे कायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ओके मित्रांनो, तर चला पाहूया भारतीय राज्यघटनेतील काही महत्त्वाचे कायदे. तर मित्रांनो, जी आपली ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपल्या राज्यघटनेची, ओके ना, संविधानाची, तर त्या आधी काही कायदे होते ज्यानुसार काय आहे आपल्या देशामध्ये ब्रिटिश सरकारचं त्यांचं राजकारण राज्य शासन चालत होतं. ओके, तर ते कायदे कुठकुठले आहेत त्यांचं वन बाय वन आपण अभ्यास इथं करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला कायदा होता जो महत्त्वाचा होता, आपण यामध्ये फक्त महत्त्वाचेच कायदे पाहणार आहोत जे की परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर पहिला आहे रेग्युलेटिंग ॲक्ट. ओके, तो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे हा आहे 1773चा. तर मित्रांनो, हा असा ॲक्ट आहे, हे असं पहिलं पाऊल आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटचं की त्यांना काय करायचं होतं की ईस्ट इंडिया कंपनीला काय करायचं होतं, रेग्युलेट करायचं होतं आणि त्याच्यावरती कंट्रोल करायचं होतं. ओके, म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्यांचं प्रॉफिट खूप वाढलं होतं, म्हणजे त्यांचं जे आता जे एक्सपान्शन आहे ते वाढत जात होतं आपल्या भारतामध्ये. तर त्यांना काय करत होतं ब्रिटिश गव्हर्नमेंटला आता ईस्ट इंडिया कंपनीला काय करत होतं, कंट्रोलमध्ये आणायचं होतं. त्याचबरोबर त्यांना रेग्युलेशनसुद्धा त्या कंपनीचं करायचं होतं. तर हे काय सध्या हे पहिलं पाऊल होतं. त्याचबरोबर हे काय एक फाउंडेशन आहे कशाचं, तर सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया, म्हणजेच ब्रिटिश गव्हर्नमेंटचं हे पहिलं पाऊल होतं, फाउंडेशन होतं. हा ॲक्ट फाउंडेशन ॲक्टसुद्धा म्हणू शकतो आपण. तर कशाबद्दल की त्यांना काय करायचं होतं की ॲडमिनिस्ट्रेशन सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन हे आपल्याला भारतामध्ये प्रस्थापित करायचं होतं. ओके, तर मित्रांनो, या कायद्यामध्ये काय काय झालं, या कायद्याचे काही फीचर्स आहेत तर ते आपण आता वन बाय वन पाहूयात. तर मित्रांनो, जो पहिला कायदा आहे या कायद्यानुसार जो बंगालचा गव्हर्नर होता बंगालचा, त्याला आता काय म्हटलं गेलं की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. ओके, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. तर तो आधी काय होता तो फक्त होता गव्हर्नर ऑफ बेंगाल. ओके, तर मित्रांनो, तर त्याच्या मदतीला आता एकूण 4 मेंबरची कमिटी होती. ओके, किती मेंबरची, 4 मेंबरची कमिटी पण तेथे नेमली होती रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. ओके, म्हणजे एकूण किती मेंबर होते तर 5 मेंबर होते. एक गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल आणि त्याला असिस्ट करण्यासाठी एक 4 मेंबर्स. ओके, त्याचबरोबर जो पहिला गव्हर्नर जनरल होता तो कोण होता, हा प्रश्न आपल्याला वारंवार वेगळ्या एक्झाम्समध्ये विचारला जातो. तो पहिला कोण होता तुम्हाला माहीत आहे का, तर पहिला होता लॉर्ड वॉरन हेस्टिंग. ओके, कोण होता, लॉर्ड वॉरन हेस्टिंग. नंतर मित्रांनो, या कायद्यानुसार काय केलं गेलं की महत्त्वाचं म्हणजे या कायद्यानुसार सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली कलकत्ता येथे. ओके, कुठे, सुप्रीम कोर्टची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आली रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार. ओके, त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये काय होतं की हे जे कंट्रोल होतं या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये, तर रेग्युलेटिंग ॲक्टनुसार एक कमिटी आली, म्हणजे एक गव्हर्निंग बॉडी म्हणू शकतो आपण त्याला आपण कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणू शकतो. तर ते काय करायची की रिपोर्ट बनवायची, तर कशावरती, तर मिलिटरी आणि सिव्हिल अफेअर्स, त्याचबरोबर जे रिव्हेन्यू असते, कर वगैरे असते, त्याच्यावरती हे कमिटी रिपोर्ट बनवत होती. तर ती कमिटी कुठली होती, तर ती होती कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो, हा जो पहिला होता, हा जो रेग्युलेटिंग ॲक्ट होता हा होता. नंतर जो आला नेक्स्ट जो आहे तो आहे पिट्स ॲक्ट 1784चा. ओके, कुठला आहे तो, पिट्स ॲक्ट होता 1784चा. आता याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये काय करण्यात आलं, तर याच्यामध्ये जे 2 फंक्शन्स होते आपले, जे की गव्हर्नर आपला कोर्ट ऑफ डायरेक्टरकडे होते. ओके, त्यामध्ये आता डिव्हिजन करण्यात आलं. तर त्यामध्ये कुठकुठले ते 2 होते, त्यामध्ये 2 ते घटक होते की ते काय करायचे, कोर्ट ऑफ डायरेक्टर हे आपले कार्य चालवायचे त्या 2 मुद्द्यामध्ये. तर ते 2 मुद्दे कुठले होते, ते कमर्शियल्स आणि पॉलिटिकल फंक्शन्स होते. ओके, म्हणजेच व्यावसायिक आणि राजकीय कार्य. ओके, तर यामध्ये 2 पार्ट आता पाडल्या गेले या ॲक्टनुसार. कोणत्या ॲक्टनुसार, 1784चा पिट ॲक्टनुसार. ओके, तर त्यामध्ये आता जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होते ते काय करायचे, तर ते मॅनेज करायचे कमर्शियल अफेअर्स. ओके, म्हणजे जे व्यापारिक व्यवसाय होते फक्त ते ॲक्ट्स आता ते जे फॉलो करत होते, फंक्शन्स होते ते फक्त आता कोर्ट ऑफ डायरेक्टर हे करायचे, त्यावरती लक्ष ठेवायचे किंवा ते फंक्शनिंग करत होते. आणि जे न्यू बॉडी तयार झाली, बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणतो आपण, काय म्हणतो आपण त्याला, बोर्ड ऑफ कंट्रोल. ओके, तर हे काय करायचे, तर हे आता पॉलिटिकल अफेअर्स मॅनेज करत असत. ओके,
आधी काय होतं की दोन्ही पण जे फंक्शन होते कमर्शियल आणि पॉलिटिकल हे कोण फॉलो करत होते, फंक्शनिंग कोण करत होते या दोन्ही मुद्द्यांचं, तर ते होते कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. ओके, आता हे काय आलं याच्यामध्ये डिव्हिजन करण्यात आलं कुठल्या ॲक्टनुसार, तर पिट्स ॲक्ट 1784 नुसार. ओके मित्रांनो, तुमचं यामध्ये हेच महत्त्वाचं आहे की या मुद्द्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली होती. ओके, आता जे नेक्स्ट आहे तो नेक्स्ट जो ॲक्ट आहे चार्टर ॲक्ट 1833चा. ओके, कुठला आहे 1833चा चार्टर ॲक्ट. हा ॲक्ट मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. या ॲक्टवरती सुद्धा वारंवार प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळतात. ओके, तर आता यामध्ये काय झालं होतं ते आपण बघूयात. तर मित्रांनो, जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल होता तो पहिला कुठला होता, तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग, राईट ना. तर त्यामध्ये काय करण्यात आलं की आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगालचं आता काय झालं की त्यामध्ये रूपांतर करण्यात आलं त्या पदामध्ये, आणि एक नवीन पद तयार करण्यात आलं त्या पदाऐवजी. तर ते कुठलं होतं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ओके, म्हणजेच आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल हे संपुष्टात आलं हे पद, आणि नवीन पद जे तयार झालं ते गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे तयार झालं. आणि त्याच्याकडे काय होतं, त्या गव्हर्नरकडे सिव्हिल बरोबर मिलिटरी पॉवरसुद्धा त्याला देण्यात आल्या, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला. ओके, त्याच्याकडे कुठकुठल्या पॉवर्स होत्या, सिव्हिल आणि मिलिटरी पॉवरसुद्धा. मग मित्रांनो प्रश्न पडतो की हा आता कुठला होता, हा जो गव्हर्नर होता जनरल ऑफ इंडिया होता, तर पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता, जसा वॉरन हेस्टिंग कोण होता, तर पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल होता, राईट ना. तर मग पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता, तर तो होता लॉर्ड विलियम बेंटिक. कोण होता तो, लॉर्ड विलियम बेंटिक. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे या कायद्यामध्ये काय करण्यात आलं होतं की या कायद्यामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली, आणि तो कोण होता, तर लॉर्ड विलियम बेंटिक होता. ओके, त्याचबरोबर या कायद्यानुसार जे मद्रास आहे म्हणजे जी पॉवर्स होती डिप्राईव्ह करण्यात आले गव्हर्नर ऑफ मद्रास आणि याचे बॉम्बेचे. ओके, जे लेजिस्लेटिव्ह पॉवर होते ते गव्हर्नरला देण्यात आले. त्याचबरोबर गव्हर्नरला एक एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह पॉवर पण देण्यात आली. जे एक्सक्लुझिव्ह पॉवर असतात लेजिस्लेटिव्हच्या, जे कायदेकारी मंडळ असतात, ओके ना, म्हणजे सिव्हिल जे मिलिटरी पॉवर असतात ते पण त्या गव्हर्नरला यामध्ये या लॉनुसार या कायद्यानुसार त्याला म्हणजे देण्यात आले. ओके, कुणाला, तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला. त्याचबरोबर मित्रांनो की यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये जो एकदम मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे की यामध्ये काय करण्यात आलं की कमर्शियल बॉडी जी होती तर त्यामध्ये जे डबल गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, द सिस्टीम म्हणजे काय म्हणतो आपण, तर ओपन कॉम्पिटिटिव्ह सिस्टीम म्हणू शकतो आपण त्याला, डबल गव्हर्नमेंट नाही, ओपन कॉम्पिटिटिव्ह सिस्टीम, यामध्ये त्याचं ॲड करण्यात आलं. तर ओपन कॉम्पिटिटिव्ह सिस्टीम म्हणजे काय असते, तर म्हणजे आता जे आपले सिव्हिल UPSCची एक्झाम होतात तर त्याच प्रकारे काय होतं, सिव्हिल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स हे याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुठल्या ॲक्टनुसार, तर चार्टर ॲक्ट 1833 नुसार हा ॲक्टमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं ॲड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या विरोधामुळे हा काय आला, हा जो विषय आहे हा पुढे ढकलण्यात आला. ओके, आणि नंतरच्या कायद्यामध्ये त्याला समाविष्ट करण्यात आलं होतं. ओके, तर अशा प्रकारे यामध्ये काय झालं होतं की गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाची स्थापना झाली. ओके, तो पहिला कोण होता, तर तो होता लॉर्ड विलियम बेंटिक. त्याचबरोबर जे मद्रास आणि बॉम्बेचे जे होते लेजिस्लेटिव्ह पॉवर्स होते ते पण सुद्धा आता कोण होतं, तर ते डिप्राईव्ह करण्याला त्यांना डिव्हिजन करण्यात आलं. ओके, ते त्यांच्या बेसिक गव्हर्नरकडे. ओके, आणि त्याचा हेड कोण होता, तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ओके, त्याचबरोबर नंतर काय करण्यात आलं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे तो ओपन कॉम्पिटिटिव्ह सिस्टीम जे असते तर ते काय करण्यात आली, कॉम्पिटिशन सिस्टीम, ओपन कॉम्पिटिटिव्ह सिस्टीम जे असते ते काय करण्यात आली, इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करण्यात आली. पण कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या विरोधामुळे काय झालं, हा जो हे आहे कायदा आहे किंवा हा जो निर्णय आहे हा पुढे ढकलण्यात आला. ओके मित्रांनो, तर आता ह्यामध्ये जो नेक्स्ट मुद्दा आहे, जो नेक्स्ट ॲक्ट होता चार्टर ॲक्ट, तो 1853चा चार्टर ॲक्ट होता. ओके, तर त्यामध्ये काय करण्यात आलं, तर त्यामध्ये मुळात जे फर्स्ट जे हे असतात आपले पॉवर्स असतात एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह, तर यामध्ये काय होतं, गव्हर्नर जनरलमध्ये काय आलं, डिव्हिजन करण्यात आलं, सेपरेशन करण्यात आलं. ओके, म्हणजे त्यामध्ये काय आलं की दोन्ही पॉवर्समध्ये सेपरेशन करण्यात आलं. कुठले पॉवर्स होते पहिले आधी गव्हर्नर जनरलकडे, तर लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह होती. आता काय झालं, त्यामध्ये डिव्हिजन करण्यात आलं. ओके, त्याचबरोबर मित्रांनो जे आधीच्या ॲक्टमध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला होता ओपन कॉम्पिटिशन सिस्टीमचा, तो आता या कायद्यानुसार त्यामध्ये काय झालं, रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिल इंडियन्स, म्हणजे इंडियन जी सिव्हिल आहे इंडियन्स लोकांनासुद्धा आता आपल्या जे सिव्हिल हे असतात पोस्ट असतात, म्हणजे IPS वगैरे IS वगैरे किंवा तेव्हा वेगवेगळ्या पदं असतील, तर ते जे पद आहे त्या पदासाठी आता काय होतं, इंडियनसुद्धा इलिजिबल होते या ॲक्टनुसार, चार्टर ॲक्ट 1853 नुसार. तर आता हा ॲक्ट कोणी केला, तर त्यामध्ये जो कमिशन्स होतं की कोणी सांगितलं होतं की आपण याच्यामध्ये ओपन कॉम्पिटिटिव्ह सिस्टीम ठेवायला पाहिजे इंडियामध्ये, तर ते होते
मॅक्युले, ओके, लॉर्ड मॅक्युले, ओके. त्यामुळे लॉर्ड मॅक्युलेला सिव्हिल सर्वंटचा जनकसुद्धा म्हणतात आपल्या भारताचा, ओके. तर तो कोण होता, तो कुठला गव्हर्नर होता, तर लॉर्ड मॅक्युले हा कमिटीचे काय होते, ते अध्यक्ष होते, ओके. तर ती कमिटी कधी नेमण्यात आली होती, 1854मध्ये. हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं, ओके मित्रांनो. तर यामध्ये एवढ्या गोष्टी आपण पाहिल्या. नंतर जो नेक्स्ट टॉपिक होता, तर आता यामध्ये काय झालं की इंडियन टेरिटरीज जे आहे आपल्या, ते काय केलं की जी इंडियन टेरिटरीज आहेत ते एक्सटेंडेड किंवा जे ब्रिटिश क्राऊन आहेत त्यांना इंडियन टेरिटरीजवरती हक्क बजावण्याचा हक्क म्हणजे त्याच्यावरती आपल्या अंडरमध्ये घेण्याचा जे ब्रिटिश सरकारला आहे, ब्रिटिश क्राऊनला आहे, आपले जे टेरिटरीज आहे इंडियन टेरिटरीज त्याला आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा हक्क या कायद्यानुसार त्यांना देण्यात आला होता, ओके. तर कुठल्या कायद्यानुसार, तर 1853 नुसार. नंतर मित्रांनो, तर फर्स्ट टाईम काय झालं की लोकल रिप्रेझेंटेशन देण्यात आलं होतं, लोकल रिप्रेझेंटेशन्स, ओके. म्हणजे जे लोकल प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट होते तर त्यामध्ये काय झालं, त्यातील मेंबर्सनासुद्धा आता रिप्रेझेंटेशन देण्यात आलं होतं. कशामध्ये, तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये, ओके. तर जे प्रोव्हिन्सेस होते तर ते कुठले होते, तर ते प्रोव्हिन्सेस होते मद्रास, बॉम्बे, बेंगाल आणि आग्रा, ओके. अशा प्रकारचे 4 प्रोव्हिन्सेसला म्हणजे प्रांतांना आता काय केलं होतं, रिप्रेझेंटेशन दिलं होतं लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये, ओके. तर हे फर्स्ट टाईम देण्यात आलं होतं. तर कोणत्या ॲक्टनुसार, तर 1853च्या ॲक्टनुसार, ओके मित्रांनो. हे सर्व तुम्ही ॲक्ट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि एक बार तुम्ही जर समजा व्यवस्थित वाचलं, तर व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्ही नोट्स काढला तर ते तुम्हाला नक्कीच लक्षात राहतील आणि आय होप मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगतो आहे की तुम्हाला नक्कीच कळून जाईल, ओके. आता नेक्स्ट जो ॲक्ट आहे तो आहे भारतीय सरकार कायदा, ओके, म्हणजेच 1858चा. तर आता यामध्ये काय झालं होतं की 1857मध्ये काय झालं आपल्याला माहीत आहे की त्यामध्ये 1857चा उठाव झाला होता. तर त्याची वेगवेगळी कारणं होती, आपल्याला माहिती आहे सर्व कारणं जे काय असतील 1857ची. तर रिलिजियस होते, काही त्याचबरोबर काही सोशल होते, इकॉनॉमिकल होते, ओके ना, पॉलिटिकल काही काय त्यातले होते, म्हणजे त्याला कारणे होती. तर त्यामुळे काय झालं की एक उद्रेक फुटला लोकांमध्ये, एक विरोधक भावना तयार झाली ब्रिटिशांविरुद्ध, ओके ना. तर त्यामुळे काय झाला, हा जो उठाव आहे तो निर्माण झाला. तर हे निर्माण झाल्यानंतर आता या उठावाचे खूप सारे ड्रॉबॅक्स पण होते, राईट. त्याच्यावरती भारतीयांना काही फायदे पण झाले भविष्यामध्ये आणि काही त्यामध्ये तोटा पण झाला. तर मित्रांनो, यामध्ये काय झालं, तर यानंतर 1857चा उठावानंतर भारतीय सरकार कायदा स्थापन करण्यात आला. आता या भारतीय सरकार कायद्यानुसार म्हणजे काय करण्यात आलं, तर त्यामध्ये सांगितलं आलं, तर त्याचबरोबर हा जो ॲक्ट आहे त्याला काय म्हणतात, तर ॲक्ट फॉर गुड गव्हर्नन्स ऑफ इंडिया, ओके. म्हणजे हा जो ॲक्ट आहे भारतीय सरकार कायदा 1858चा, यालासुद्धा काय म्हणतात की ॲक्ट फॉर गुड गव्हर्नन्स ऑफ इंडिया असं त्यांना म्हटलं. पण असं काही नव्हतं, गुड गव्हर्नन्स ऑफ इंडिया वगैरे असं काही नव्हतं, कारण की शेवटी आपण त्यांची गुलाम होतो आणि ते आपल्यावरती राज्य करणार होते. त्यांनी आपली शेवटपर्यंत काय फक्त पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि आपला जो पैसा आहे, आपला जो संपत्ती आहे ते त्यांच्या देशामध्ये त्यांनी वाहून नेली, ओके. तर यामध्ये काय झालं मित्रांनो, ते आपण आता एक पाहूयात. तर यामध्ये जे गव्हर्नर जनरल होते ऑफ इंडियाचे ते काय झाले, आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते ते काय झाले, आता द व्हाईसरॉय ऑफ इंडिया झाले, ओके. म्हणजे काय झाले, द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते ते कोण होते, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, ते काय झाले आता व्हाईसरॉय ऑफ इंडिया, ओके. म्हणजे व्हाईसरॉय झाला. आता पहिले काय होते, बंगालचा गव्हर्नर होता, ओके. त्याचा काय झालं, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल, राईट. तो कोण होता, वॉरन हेस्टिंग. नंतर झाला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, तो कोण होता, बेंटिक, ओके. आणि नंतर काय झालं की ते गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याचं रूपांतर झालं तर व्हाईसरॉयमध्ये झालं. जे व्हाईसरॉय जो पहिला व्हाईसरॉय होता तो कोण होता, लॉर्ड कॅनिंग, ओके. कुठला होता तो व्हाईसरॉय पहिला, लॉर्ड कॅनिंग. हे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं, ओके. त्याचबरोबर मित्रांनो, या कायद्यानुसार जी डबल गव्हर्नमेंट सिस्टीम आहे ती काय झाली, एंडेड झाली, अबॉलिश करण्यात आलं. म्हणजे डबल गव्हर्नमेंट सिस्टीम म्हणजे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल्स हे जे होते, जे कमर्शियल आणि पॉलिटिकल फंक्शनिंग करत होते, ते त्यांना व्हॅनिश करण्यात आलं, अबॉलिश करण्यात आलं. त्याचबरोबर जे 50 मेंबर ऑफ काउन्सिल मेंबर्स आहेत, तर त्यांनी काय केलं, 50 मेंबर्सची काय काउन्सिल आहे ती इस्टॅब्लिश केली इंडियनसाठी. तर ते काय करतील, ते असिस्ट करतील ते सेक्रेटरी ऑफ इंडियाला, ओके. सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडियाला काय करतील, ते असिस्ट करतील. त्यासाठी ते काउन्सिल 50 मेंबरची स्थापन करण्यात आली भारतीय सरकार कायदा 1858 नुसार, ओके. त्याचबरोबर त्यामध्ये काय आलं की ज्या कायद्यानुसार हे जो मेंबर्स आहे, हे जे काउन्सिल आहे ते काय करतील, एक ॲडवायझरी बॉडी होती, ओके. ते काय करेल, आपल्या स्टेटला किंवा आपल्या सरकारला करेल विविध बाबतीत ॲडवाईस करेल, ओके. तर हे 2 मुद्दे, हे 3-4 मुद्दे या कायद्यामध्ये महत्त्वाचे आहेत. नंतर मित्रांनो, जो नेक्स्ट कायदा आहे तो आहे
खूप महत्त्वाचा कायदा आहे, यावरती वारंवार क्वेश्चन येत असतात, त्यामुळे आपण हा डिटेलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर तो आहे 1909चा कायदा. त्यालाच आपण मोर्ले मिंटो सुधारणा सुद्धा म्हणतात. ओके, काय म्हणतो आपण? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. आता मित्रांनो, यामध्ये काय करण्यात आलं? यामध्ये जे प्रांतिक आणि केंद्रीय कायदेमंडळाचा विस्तार करण्यात आला. म्हणजे जे मेंबरशिप होते केंद्रीय आणि प्रांतिक याच्यामध्ये राज्यांमध्ये जे कायदेमंडळातील मेंबरशिप होते, जे मेंबर होते, त्यांना काय झालं? त्यांचा विस्तार करण्यात आला. म्हणजे काय आलं? त्यांची संख्या वाढवण्यात आली. आता इथूनपासून जे होते तर संख्या हे सतत वाढत गेले. ओके, म्हणजे सतत वाढत गेले, पण त्यांना अधिकार खूप कमी होते. संख्या जरी वाढली तरी पण ते काय करत होते? ब्रिटिश गव्हर्नमेंट जे बहुमत होतं ते आपल्याकडेच ठेवत असं. आता त्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे सरकारी हे होते, म्हणजे त्यामध्ये सदस्य होते. एक गैरसरकारी होते आणि एक सरकारी होते. म्हणजेच ऑफिशियल आणि नॉन ऑफिशियल अशा प्रकारचे यामध्ये त्यांनी डिव्हिजन करण्यात आलं. आणि त्याचबरोबर जे ऑफिशियल होते म्हणजे सरकारचेच अधिकारी होते, त्यांचं काय करण्यात आलं की त्यांची संख्या जास्त करण्यात आली. म्हणजेच त्यांचं काय आलं? बहुमत ठेवण्यात आलं. ओके, काय करण्यात आलं? त्यांचं बहुमत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जे प्रांतिक कायदे होते, प्रांतिक कायदेमंडळ, तर जे प्रांतामध्ये होते त्या ऑब्वियसली ते फक्त ते एक नावाला होते, ते अंडरमध्ये होते गव्हर्नर आपल्या व्हाईसरायच्या, राईट ना. तर ते काय होते? त्यांचं तिथे काय होतं? गैरसरकारी बहुमत निर्माण करण्यात आले होते 1909मध्ये. ओके, तर हा एक महत्त्वाचा यामध्ये पॉईंट होता. त्याचबरोबर मित्रांनो, द फर्स्ट टाईम काय झालं होतं की असोसिएशन ऑफ इंडिया हे केलं होतं. त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती. त्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये फर्स्ट टाईम एक इंडियन्सला आपल्याला ॲड करण्यात आलं व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये. ओके, जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती, जो व्हाईसरॉयला करायची, असिस्ट करायची, त्यामध्ये फर्स्ट टाईम इंडियनला एका पर्सनला ॲड करण्यात आलं. म्हणजे त्यामध्ये त्याची नेमणूक करण्यात आली. तर त्यांचं नाव होतं सत्येंद्र प्रसाद सिन्हा. ओके, त्यांचं नाव होतं सत्येंद्र प्रसाद सिन्हा. त्यांना काय करण्यात आलं की एक्झिक्युटिव्ह काउन्सिल्स जे कार्यकारी मंडळ आहे त्यामध्ये व्हाईसरायचं त्यांना ॲड करण्यात आलं पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये. ओके, तर त्यांचं नाव काय होतं? सत्येंद्र प्रसाद सिन्हा. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे हा झाला 1909चा कायदा. नंतर पुढे काय करण्यात आलं? त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की त्यामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला स्वतंत्र प्रतिनिधी म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट. ओके, सेपरेट इलेक्टोरेट म्हणजेच स्वतंत्र मतदारसंघ आपण त्याला म्हणू शकतो. आता हे काय होतं? स्वतंत्र प्रतिनिधित्व किंवा सेपरेट इलेक्टोरेट काय म्हणतात त्याला काय म्हणू शकतो आपण की ते एक काय होतं की त्यामध्ये ते जे प्रांत होते किंवा प्रतिनिधित्व होतं एखाद्या विधानसभे त्याला आपण सीट म्हणू शकतो की त्यामध्ये काय करतील? फक्त तेच मुस्लिम लोक उभे राहतील, मुस्लिम समाजातील लोक उभे राहतील. म्हणजे इलेक्शनसाठी निवडून येण्यासाठी ते त्यामध्ये निवडणूक लढतील आणि त्यांना फक्त मुस्लिम समुदायातील लोकच वोट करतील. ओके, म्हणजेच एखादं शहर असेल, एखादी सिटी असेल, तिथं काय करतील की जर समजा मुस्लिम समाज आहे त्यांना स्वातंत्र्य प्रतिनिधित्व दिलेलं आहे, तिथं स्वातंत्र्य प्रतिनिधित्व दिलेलं आहे म्हणजे स्वातंत्र्य मतदारसंघ त्यांना डिक्लेअर केलेला आहे एखाद्या जिल्ह्याला, तर तिथं काय होईल की मुस्लिम जो समुदायातील व्यक्ती आहे तो काय करेल? उभं राहील, म्हणजे निवडणुकीला उभा राहील आणि त्याला फक्त कोण वोट देतील? तर मुस्लिम समुदायातील लोकच फक्त, बाकीचे देऊ शकतील नाही. तर याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला. कारण हे ॲक्च्युली काय होतं? तर यामध्ये काय होतं की हे डिव्हिजन करण्याचा प्रयत्न होता ब्रिटिशांचा. हिंदू मुस्लिम जे आपले 2 समाज होते, मुख्य समाज, जे मुख्य घटक होते आपल्या भारताचे, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा एक त्यांचा हेतू होता. तर त्याला आपण तोडा आणि फोडा असा सुद्धा म्हणत आलोच. म्हणजे म्हणजे शाळेमध्ये आपण शिकलो आहे की तोडा आणि फोडा म्हणजे जोडा आणि फोडा असं हे होतं एक विधान. तर त्यामध्ये सुद्धा हाच प्रयत्न करण्यात आला. तर तो कशामुळे करण्यात आला? तर कशानुसार की स्वातंत्र्य प्रतिनिधित्व देऊन टाकायचं त्यांना, मुस्लिमांना. मग काय होईल? यांचं डिस्क्रिमिनेशन, दोघांमध्ये जो भेदभाव आहे तो निर्माण होत जाईल. ओके, नंतर सदस्यांना काय चर्चेचा तसेच पुरवणी प्रश्न विचारण्याचा हक्क देण्यात आला. म्हणजेच जे समजा आपलं काउन्सिल होते त्यामध्ये काय आता सदस्य जे होते सर्व सदस्य गैरसरकारी आणि सरकारी, तर त्यांना काय होता? पुरवणी प्रश्न विचारण्याचा हक्क देण्यात आला होता. ओके, त्याचबरोबर जे अर्थसंकल्पावर अधिक चर्चा करण्याचा अधिकार आहे तो होता, पण त्यावरती मतदार करण्याचा हक्क नव्हता त्यांना. ओके, हे सॉरी ते चुकलं थोडंसं, मतदार करण्याचा हक्क त्यांना नव्हता. त्यांना फक्त काय होता? चर्चा करण्याचा हक्क त्यांना देण्यात आला होता. ओके, नंतर मित्रांनो जे नेक्स्ट आहे ती परकीय संबंध, संस्थानिकांना संबंध व रेल्वे, न्यायालय इत्यादी बाबींवर चर्चा करण्याचा अधिकारसुद्धा सभासदांना नव्हता. ओके, म्हणजेच काही जे फॅक्ट्स आहेत आपल्या 1909मध्ये काही आपल्या भारतीय लोकांसाठी फायद्याचे पण होते आणि काही जे नियम होते किंवा काही जे रूल्स होते या कायद्याचे ते आपल्या भारतीयांना काय थोडेसे लागणारे पण होते, मनाला लागणार होते. कारण की त्यामध्ये काय होतं? पुन्हा त्यांनी दाखवून दिलं होतं की आम्ही काय तुमच्यावरती राज्यकर्ते आहोत, आम्ही तुमचे राज्यकर्ते आहोत आणि तुम्ही आमचे काय गुलाम आहेत. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो
की हा जो होता आपला 1909चा कायदा, हा इथं आपण अभ्यासला आहे. तो नेक्स्ट होता मित्रांनो जो महत्त्वाचा कायदा आहे आणखी, भारतीय परिषद कायदा 1919चा. त्यालाच आपण मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदासुद्धा म्हणतो. ओके, काय म्हणतो त्याला? मॉन्टेग्यू चेम्सफर्ड, ओके, सुधारणा कायदा. तर मित्रांनो यामध्ये काय होतं की यामध्ये जे सेक्रेटरी ऑफ जे भारत मंत्रालय होते, यांना काय व्हायचं, आधी भारताच्या तिजोरीतूनच पगार द्यायचा होता. ओके, त्यांचे पगार खूप मोठ्या प्रमाणात जास्त होते. तर आता हे जे होते भारत मंत्री, हे ब्रिटिशांचे अधिकारी होते, पण त्यांना तरी आपल्या भारतीय तिजोरीतूनच फक्त पैसा दिला जात होता. तर या कायद्यानुसार काय केलं की जो भारत मंत्री होता त्याचा पगार आता ब्रिटिशांच्या तिजोरीतून दिला गेला. ओके, कुठल्या कायद्यानुसार? 1919च्या कायद्यानुसार. त्याचबरोबर हाय कमिशन्स, चीफ कमिशन त्याला आपण म्हणतो, कमिशनर, तर हे नवीन पद तयार करण्यात आलं. ओके, त्याचबरोबर जे विषयांची विभागणी करण्यात आली, केंद्र सूची आणि प्रांत सूची, या 2 सूचींमध्ये विविध विषय असतात. आपले रेव्हेन्यू, ॲग्रिकल्चर्स, ओके, अशा प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे, अशा प्रकारचे जे फार्मिंग, अशा प्रकारचे जे विषय असतात. तर ते विषय काय आहे, यांना आता डिवाईड करण्यात आलं. त्यामध्ये केंद्रीय सूची आणि 2 प्रांतीय सूची, अशा 2 सूची तयार करण्यात आला. पण त्यामध्ये जो शेषाधिकार होता, जो हक्क होते, तर ते कोणाकडे होते? केंद्राकडे. ओके, म्हणजेच प्रांतीय सूचीमध्ये जर कोणते नियम बनवायचे असतील तर त्याचा हक्क जो अधिकार होता तो केंद्राकडे दिलेला होता. आणि केंद्रामध्ये कोणाचं बहुमत होतं? तर ऑफिशियल मेंबरचं. ओके, तर त्यामुळे आपल्याला त्याचा खूप प्रमाणात फायदा काही झाला नाही. ओके, तर नेक्स्ट होतं बायकॅमरॅलिझम स्थापन करण्यात आली. बायकॅमरॅलिझम म्हणजे काय होते? म्हणजे द्विगृह कायदे मंडळ. म्हणजे आपल्या भारतामध्ये, आपल्या स्टेटमध्ये सुद्धा काय असतं की विधानसभा असते आणि विधान परिषद, असे 2 प्रकारचे कायदे मंडळ असतात, राईट ना. त्यापैकी आपल्या याच्यावरती पण केंद्रामध्ये सुद्धा असते राज्यसभा आणि लोकसभा. ओके, राज्यसभा आणि लोकसभा हे 2 प्रकार असतात. त्याचबरोबर स्टेटमध्ये सुद्धा. तर ते कशानुसार स्थापना केली? ते कोणत्या कायद्यानुसार स्थापना करण्यात आली बायकॅमरॅलिझम? तर ते 1919च्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आले. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, हा पण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा. आणि नेक्स्ट जो होता द्विशासन पद्धती, म्हणजेच डायरकी. ओके, डायरकी म्हणू शकतो तुम्ही, कोणी डायरची म्हणतात, वेगळे त्याचे प्रोनाऊन्सिएशन असतात. ओके, तर द्विशासन पद्धती होते. त्यामध्ये काय होतं की सब्जेक्ट जे होते ते कंट्रोल केले होते. म्हणजे काही रिझर्व्ह सब्जेक्ट होते आणि काही ट्रान्सफर सब्जेक्ट होते. ओके, म्हणजेच जे रिझर्व्ह सब्जेक्ट होते ते मिनिस्टर्स होते ते करतील, त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते करतील. आणि जे ट्रान्सफर सब्जेक्ट आहेत, ओके, चुकलं माझं, जे रिझर्व्ह सब्जेक्ट आहे ते काय करतील, तर गव्हर्नर जनरल जे होते, व्हाईसरॉय होते, त्यांच्या अंडरमध्ये असतील. ओके, आणि जे ट्रान्सफर सब्जेक्ट आहे ते मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये असतील. ओके, वेगळे मिनिस्टर असतील, ते त्याची रिस्पॉन्सिबल असतील त्या याच्यासाठी. आणि रिझर्व्ह सब्जेक्टमध्ये काय असतील ऑब्वियसली, तर जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, रेव्हेन्यू, टॅक्स कलेक्शन वगैरे, आणखी लँड अक्विजिशन वगैरे, अशा जे हे सब्जेक्ट होते ते आपल्या याच्यामध्ये होते रिझर्व्ह सब्जेक्टमध्ये. आणि बाकी जे होते पाणी, वॉटर वगैरे, फॉरेस्ट, अशा प्रकारे सब्जेक्ट जे होते ते ट्रान्सफर सब्जेक्टमध्ये होते. नंतर मित्रांनो जो नेक्स्ट आहे निर्वाचित सदस्यांची निवड प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा करण्याची तरतूद. ओके, म्हणजे जे निर्वाचित सदस्य होते त्यांची आता प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा काय करण्यात आली? तरतूद करण्यात आली की ते जे निर्वाचित सदस्य आहे त्यांना आता प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा ते निवडले जातील. ओके, त्याचबरोबर मित्रांनो जो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे यातला तो हा आहे की यामध्ये जो पहिला कायदा होता आपला 1909चा, तिथं काय करण्याचा प्रयत्न करण्यात आला की तिथं त्यांनी मुस्लिमांना काय केलं की स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे दिला होता, राईट ना. त्यानंतर खूप सारे त्याचे वाद झाले, वेगवेगळे उपोषण्स काढले, वेगवेगळ्या रॅलीज निघाल्या. ओके, त्यानंतर नॉन कॉर्पोरेशन्सची जी चळवळ होती ती करण्यात आली. त्याचासुद्धा एक मेन पॉईंट होता, तोच होता की ते काय करण्यात आलं की मुस्लिमांना एक मतदारसंघ देण्यात आला. तर त्याला विरोध का होता हिंदू लोकांचा? कारण की यामध्ये काय होतं की इंग्रजांचा प्रयत्न होता की आपल्या 2 समाजामध्ये, समाजाचे जे नदीच्या 2 धारा आहेत आपल्या भारताच्या, तर त्यांना काय करायचं, डिवाईड करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळेच आपण काय केलं होतं, हिंदू लोकांनी त्याचा विरोध केला होता. ओके, जो नेक्स्ट आहे जो मेन आपला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक पण आहे या कायद्याचा, तर तो आहे की यांनी काय केला आता की शीख, युरोपियन, ओके लक्षात ठेवा, हे युरोपियन, शीख, भारतीय ख्रिश्चन, त्याचबरोबर अँग्लो इंडियन्स, ओके, यांनासुद्धा स्वतंत्र प्रतिनिधित्व दिले. काय केलं त्यांनी? या कायद्यानुसार 1919नुसार शीख, युरोपियन, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांनासुद्धा काय केले? स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले. त्याचबरोबर महिलांना सर्वात प्रथम म्हणजे फर्स्ट टाईम महिलांना काय केला? मतदानाचा अधिकार देण्यात आला. ओके, हे जे दोन्ही पॉईंट काय खूप महत्त्वाचे आहे, यावरती वारंवार स्टेटमेंट वाईज प्रश्न येत असतात. त्याचबरोबर जे काउन्सिल ऑफ एक्झिक्युटिव्ह होती त्यांची काय कधी संख्या आता 8ने वाढत आली. त्यामध्ये जे 3 लोक होते तेव्हा होते इंडियन्स होते. ओके,
जे 8 संख्या होती वाढवण्यात आली एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची, त्यामध्ये 3 लोक आता भारतीय होते, 5 पैकी 3, म्हणजे त्यामुळे सुद्धा काय होते, बहुमत त्यांचंच होतं. ओके. नंतर द फ्रीडम ऑफ स्पीच जे होतं त्यांची लेजिस्लेशनमध्ये हे त्यांना आपल्या भारतीय नागरिकांना किंवा सर्व मेंबरना काय करण्यात आलं, प्रदान करण्यात आलं की फ्रीडम ऑफ स्पीच, म्हणजे तुम्ही आता काही पण बोलू शकता, तुमच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. पण असं झालं नाही. ओके. नंतर होता मताधिकार जो होता आपला तो खूप कमी होता. ओके. म्हणजे नियर अबाउट 10% लोक फक्त मतदान करत होते आपल्या कुठं तर बिल जेव्हा पास व्हायचं लेजिस्लेटिव्ह म्हणजे असेंब्लीमध्ये वगैरे किंवा सभेमध्ये, तर तिथं फक्त काही लोकच मतदान करू शकत होते. किंवा त्याचबरोबर जे निवडणुका व्हायच्या त्यामध्ये फक्त काही लोकच मतदान करू शकत होते, ज्यांची रेव्हेन्यू भरतात वगैरे त्याचे काही टर्म्स होत्या. ओके. थोडं डिटेलमध्ये जायचं काम नाही आपल्याला. तर काही 10 ते 12% लोक फक्त काय करू शकत होते की मतदान करू शकत होते आणि या लोकांना निवडून देऊ शकत होते. ओके मित्रांनो. तर यामध्ये आपण 1999मध्ये जो महत्त्वाचा टॉपिक्स आहे, जो कायदा आहे, त्यामध्ये आपण काय बघितलं की आम्हाला लक्षात ठेवा की त्यालाच काय म्हणतो आपण, मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा म्हणतो. त्याचबरोबर जे हाय कमिशन आहे हे नवीन पण तयार करण्यात आलं. नंतर बायकॅमेरलिझमची स्थापना करण्यात आली. नंतर डायरेची. ओके. ते पण तुम्हाला सांगितलं. आता डायरेकी जो आहे हा ग्रीक वर्ड आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. कुठला वर्ड आहे डायरेकी, हा ग्रीक वर्ड आहे. नंतर सिख, युरोपियन आणि भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांना काय करायचं, स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलं. 1909मध्ये कुणाला दिलं होतं, तर ते मुस्लिमांना दिलं होतं. महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. ओके. आणखी जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल यामध्ये संख्या वाढवण्यात आली, आता 8वर केली. त्यापैकी 3 जे होते ते इंडियन्स होते. नंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये काय केलं होतं, फ्रीडम ऑफ स्पीचचा हक्क देण्यात आला आणि मताधिकार हा होता खूप अल्प होता आपल्या भारतीय नागरिकांसाठी. ओके. नेक्स्ट जे होते ते सायमन्स कमिशन. सो सायमन्स कमिशन जे होते हे 7 मेंबर कमिटी होती मित्रांनो. तर 1927मध्ये आली. तर त्यामध्ये जे त्याचे प्रमुख होते, जे त्यांचे अध्यक्ष होते, ते होते सर जॉन सायमन. ओके. सर जॉन सायमन हे होते. तर हे कशासाठी होते सायमन कमिशन, की जे आपले कॉन्स्टिट्यूशन आहे तर कॉन्स्टिट्यूशन निर्मितीसाठी किंवा त्याच्यावरती रिपोर्ट बनवण्यासाठी हे आपल्या भारतामध्ये आले होते. आणि म्हणजे भारतामध्ये आता ब्रिटिश सरकारने कुठकुठले पावले उचलावी भारतीय लोकांसाठी, तर त्यासाठी सर्व हे सांगण्यासाठी आपल्या भारतामध्ये एक रिपोर्ट तयार करण्यासाठी आले होते. पण याचा एक ड्रॉबॅक्स असा होता की यामध्ये भारतीय एकसुद्धा नव्हता. ओके. सर्व जे लोक होते ते होते ब्रिटिश होते. ऑल आर ब्रिटिश. ओके. तर त्यामुळे काय केलं, खूप सारे लोक सर्व पार्टीने याला काय केलं, बायकॉट केलं या कमिशन्सला. नंतर आला मित्रांनो कम्युनल अवॉर्ड. हा खूप कॉन्ट्रोवर्शियल अवॉर्ड आहे. ओके. जो कम्युनल अवॉर्ड नावाने ओळखला जातो. आता मित्रांनो यांनी काय केलं ब्रिटिश लोकांनी, की आतापर्यंत काय मुस्लिमांना दिला सेपरेट कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाचा हे प्रतिनिधित्व वगैरे. नंतर अँग्लो इंडियन्स, युरोपियन्स, नंतर सिख यांना पण देण्यात आला. आता हे जे अँग्लो कम्युनल अवॉर्ड्स होता, तर यामध्ये यांचा काय हेतू होता, तेव्हा जे त्यांचे पंतप्रधान होते ते होते रामसे मॅकडॉनल्ड. ओके. रामसे मॅकडॉनल्ड हे जे पंतप्रधान होते त्यांनी काय केलं की आता जो डिप्रेस क्लासेस आहे आपले, जे दलित लोक आहे आपल्या भारतातील, त्यांनासुद्धा एक स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओके. त्यामध्ये त्यांनी एक रिपोर्ट काढला की त्यांनी एक कायदा बनवायचं त्यांचं मनात आलं की आपण काय करू आता, की कम्युनल अवॉर्ड म्हणजेच काय करू आता, की जे डिप्रेस क्लासेस आहेत, दलित वर्ग आहे, त्यांनासुद्धा आपण काय करू की त्यांना आपण स्वतंत्र प्रतिनिधित्व देऊ. म्हणजेच ते काय होतील तर दलित वर्गातील लोकसुद्धा काय करतील आता, की उभे राहतील निवडणुकीमध्ये आणि त्यांना फक्त दलित समाजातील लोकच फक्त काय करतील, निवडून देतील. तर अशा प्रकारचा हा जो कॉन्ट्रोवर्सी एक अवॉर्ड होता, तर यामध्ये सुद्धा त्यांचा एक हेतू एकच होता आपला ब्रिटिश सरकारचा, की जे समाज आहे, जो भारतीय समाज आहे, त्यामध्ये काय असावं की तो फुटून जावा, तो एकामेकापासून दुरावला जावा किंवा त्यांच्यामध्येच एकामेकामध्ये त्यांचे विरोध वाढावेत किंवा त्यांची भांडणं व्हावीत. त्यामुळे काय होईल की त्यांमध्ये एकता टिकून राहणार आणि एकता जर टिकून राहिली तर कुठल्या देशामध्ये आपलं स्वातंत्र्य भेटू शकते का, नाही. ओके. म्हणजे जर एकता जर असेल तुमच्या समाजाची, प्रत्येक वर्गाची तुमच्या देशातील, तर तुम्हाला कुठल्याही शासनाचा विरोध करता येतो. तर ब्रिटिशांनी हाच प्रयत्न केला की यांचं कशा प्रकारे आपण जी एकता आहे ती आपण त्यांना तोडू शकतो. तर हा जो प्रयत्न होता हा त्यांनी केला होता. तर तेव्हा हे PM कोण होते, तर तेव्हा त्यांचे PM होते ब्रिटनचे रामसे मॅकडॉनल्ड. ओके. त्यानंतर गांधीजी या विरोधामध्ये त्यांनी त्याचं उपोषण केलं. ओके. आमरण उपोषण जेलमध्ये केलं होतं पुण्यामध्ये. ओके. तिहार जेलमध्ये, येरवडा जेलमध्ये त्यांनी हे केलं होतं, उपोषण केलं, आमरण. नंतर पुन्हा पॅक झाला बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजीमध्ये. ओके. त्यानंतर हा जो लॉ आहे हा स्क्रॅप करण्यात आला आणि जे दलित समाजातील लोक होते त्यांना काय फक्त रिप्रेझेंटेशन देण्यात आलं, एक सीट्स देण्यात आल्या. म्हणजे ते त्यांना एक ठराविक त्यांच्यासाठी सीट रिझर्व करण्यात आला, ते आता उभे राहू शकतील निवडणुकीमध्ये. पण त्यांना काय आता प्रत्येक समाजातील जो लोक असतील,
प्रत्येक समाजातील घटक त्यांना आता वोट देऊ शकणार आहेत. ओके, त्यामुळे काय होणार, त्यामुळे काय झालं की जे डिस्क्रिमिनेशन होतं ते वाढत नाही गेलं आणि प्रत्येकाला काय आहे, त्यांना पण त्यांचा अधिकार भेटला आणि जो वोटिंगचा अधिकार आहे तो पण बाकीच्या वर्गातील लोकांना मिळाला. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे होतं हे कम्युनल अवॉर्ड. आता जो नेक्स्ट आहे मित्रांनो तो आहे भारतीय सरकार अधिनियमन कायदा. ओके, भारतीय सरकार अधिनियमन कायदा 1935चा. तर यामध्ये काय करण्यात आलं मित्रांनो, तर आपण हे बघूयात की यामध्ये संघसूची, प्रांतीय सूची आणि समवर्ती सूची आधी जे होते ते होते, त्यामध्ये फक्त केंद्र सूची आणि प्रांतीय सूची होत्या. यामध्ये संघसूची, प्रांतीय सूची आणि समवर्ती सूची अशा प्रकारच्या 3 सूच्या तयार करण्यात आल्या. त्यामुळे वेगळ्या मुद्दे होते. संघसूची म्हणजे जे केंद्राच्या अंडरमध्ये होते, प्रांतीय सूची म्हणजे प्रांताच्या अंडरमध्ये जे सब्जेक्ट होते आणि समवर्ती सूची म्हणजे हे दोन्हीच्या अंडरमध्ये, प्रांत आणि केंद्रीय दोन्हीच्या अंडरमध्ये हे सब्जेक्ट होते असे समवर्ती सूचीमध्ये ॲड करण्यात आले. नंतर होते भारत मंत्र्याचे जे भारत मंडळ होते हे बरखास्त करण्यात आले. नंतर जी डायरेक्टी होती, ओके, डायरेक्टी म्हणजेच जी केंद्रीय शासन होते तर प्रांतात स्वातंत्र्य देण्यात आला. ओके, म्हणजे प्रांतांना काय आता स्वायत्ता देण्यात आली आणि केंद्रात पण सुद्धा काय आलं की द्विशासन पद्धती हे स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर जो शेषाधिकार असेल तो कोणाकडे असेल तर त्याही ठरवायचा अधिकार कोणाला होता, तर गव्हर्नर जनरलला सुद्धा आता तेच होता. ओके, गव्हर्नर जनरल कोण, तर प्रोव्हिन्सचे गव्हर्नर जनरल. ओके, भारताचा कोण होता, तर व्हाईसरॉय होता. जे प्रांताबद्दल जे असतील जे घटक असतील किंवा विशेषाधिकार आहेत ते कोणाला होते, तर गव्हर्नरला होते त्या प्रांताच्या. ओके, त्याचबरोबर फेडरल कोर्ट, रेल्वे ऑथॉरिटी मंडळ आणि ॲडव्होकेट जनरलची सुद्धा निर्मिती याच कायद्यानुसार करण्यात आली. नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापनासुद्धा या कायद्यानुसार करण्यात आली 1935च्या कायद्यानुसार. आणि देशातील आतापर्यंतसुद्धा 1935मध्ये सुद्धा फक्त देशातील 10% लोकांना मतदानाचा अधिकार होता. ओके, तर त्यामुळे कशाप्रकारे यांनी आपल्यावरती जे एक शासन चालवलं, कठोर शासन, हे आपल्याला इथं लक्षात येऊन जातं. त्याचबरोबर इस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरल अँड प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिसेस कमिशन्स. ओके, प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस म्हणजे स्टेट सर्व्हिस कमिशन्स या कायद्यानुसार आता काय स्थापना करण्यात आली 1935च्या कायद्यानुसार. तर कशाची स्थापना करण्यात आली, प्रोव्हिन्शियल सर्व्हिस कमिशन्स. ओके, आपण सायमन्स कमिशन बघितलं 1927ला. सायमन्स कमिशन, जॉन सायमन त्याचा काय होता, मुख्य म्हणजे प्रमुख होता त्या कमिशनचा. 7 मेंबर्स होते आणि सगळे काय होते मेंबर्स, ब्रिटिश होते. नंतर मॅकोलीने काय झालं होतं, मॅकडॉनल्डने त्यांनी काही कम्युनल अवॉर्ड आणला होता. डिप्रेस क्लासेसला सुद्धा प्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न केला. नंतर पुन्हा पॅक झालं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये. ओके, आणि नेक्स्ट होता 1935चा कायदा. त्यामध्ये 3 सूचीमध्ये त्यांचं विभागणी करण्यात आलं. नंतर जे भारत मंडळ आहे ते बरखास्त केलं, डायरेक्टरी आणली केंद्रामध्ये. त्याचबरोबर प्रांतांना स्वायत्ता देण्यात आली. नंतर शेषाधिकार जे होते प्रांताचे ते गव्हर्नरकडेच राहिले. त्याचबरोबर फेडरल कोर्ट, सेंट्रल ऑथॉरिटी, रेल्वे ऑथॉरिटीज वगैरे यांची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आणि देशातील आतापर्यंत फक्त 10% लोकांनाच काय होतं, मतदान करण्याचा हक्क होता. ओके मित्रांनो, हे काय पाहिलं आतापर्यंत आपण, हे सर्व आपण ऑल अबाउट डिस्कस केलं की विविध कायदे जे आपल्या भारताला स्वातंत्र्याच्या आधी त्याच्यानुसार काय करायला व्हायचे, त्या कायद्यानुसार भारतामध्ये ब्रिटिश शासन हे चालत होतं. ओके, तर त्यामुळे हे कायदे जे होते हे आपल्याला वारंवार एक्झाममध्ये विचारले जातात. त्यातील जे महत्त्वाचे कायदे होते तेच आपण यामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. ओके मित्रांनो, यामध्ये तुम्ही आणखी डिटेलमध्ये बुक्सचा उपयोग करून वाचू शकता. जर तुम्हाला काही लक्षात नसेल तर तुम्ही मला यूट्यूब चॅनलवर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुम्हाला त्याचा ॲन्सर नक्कीच देईल. ओके मित्रांनो, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये इथं आपण आता इथंच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात, नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. Thank you so much for watching this video. Subscribe our channel, like and share our videos, and you can follow us on Facebook, Instagram and Telegram also. Thank you so much once again.